हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. तर आता आम्ही निघालो आहोत श्रीनगरवरून जम्मूला जायला. मिलिटरी ट्रेन्स आहे ते खूप सारे आहेत. तुम्हाला थोडासा डिस्टन्स कव्हर केला की लगेचच तिथे तुम्हाला मिलिटरी ट्रेन्स दिसेल. जाताना सुद्धा खूप सारे ट्रक लागतात, मिलिटरीचे ट्रक. पन्नास 60 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला वापस तिथं ट्रॅफिक लागली. एकदा तिथे ट्रॅफिक लागले की मग 10-15 मिनिट एका जागेवरती उभा राहावं लागतं. तिथे पण एक मिलिटरी टेंट होता. बाजूला एक पूल बनत होता. तो पूल बनला की मग नंतर इकडची ट्रॅफिक पण कमी होऊन जाईल. खूप ट्रॅफिक लागते तिथे जाताना. सकाळी आम्ही हॉटेलवरून निघालो होतो ते नाश्ता करून, पण पोहोचायच्या आधी आम्ही अर्धा तास आधीच राजमा राईस खाल्ला आम्ही. मध्ये मध्ये रोडचं थोडं कन्स्ट्रक्शन चालूच होतं, त्यामुळे पण खूप ट्रॅफिक जॅम होतं.
तुम्हाला आधीच सर्व सामान क्लॉकरूम मध्ये ठेवावं लागतं. बॉटल सुद्धा अलाउड नाही. पर्स, बॉटल किंवा आउटसाइड फूड सुद्धा आतमध्ये अलाउड नाही आहे. टेम्पलमध्ये संध्याकाळी 7 वाजता लेझर शो सुद्धा असतो. तो आम्ही पाहिला, ज्याचं तिकीट होतं 90 रुपीज पर पर्सन. तर बाहेर आल्यावरती क्लॉकरूममधून आम्ही आमचं सामान घेऊन निघालो इंडिया गेटला जायला. हे आहे इंडिया गेट. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही स्ट्रीट फूड खाल्लं आणि हॉटेलवरती गेल्यावरती हॉटेलमध्ये ऑर्डर करून मग नंतर जेवण केलं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. Thanks for watching this video. Bye.